काही आता आम्ही आत आलेलो आहे. तर तुम्ही इथं मंदिर बघू शकता किती स्वच्छ, एकदम पॉझिटिव्हिटी, फुल पॉझिटिव्हिटी फिलिंग आले. तर आता बघूया, दर्शन घेऊया. दर्शन तुम्हाला पण दाखवतो पॉसिबल झालं तर. चला टाइम वेस्ट नाही करत, चला. ये हमारा दोस्त है, महीने का 80,000 रुपये कमाता है. करून तर एवढं कष्ट करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवले. प्लीज सबस्क्राईब करा. मग तुम्हाला आता व्ह्यू तर मित्रांनो, आम्ही आता फायनली फ्रेश होऊन निघालोय महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनला. पण काय माहिती नाही, फुल तयार झालं. आता इथनं आपण जाणार आहे रामघाट मध्ये शिपळा आरतीसाठी. तिथनं परत आपण हरसिद्धीनाथाचं दर्शन करून आपण तसंच कॉरिडॉर मध्ये एंटर करणार. कॉरिडॉर मधनं आपण महाकालेश्वरचं दर्शन घेणार आणि तिथून दर्शन झालं की परत आपण वाईतच आपल्या रूम वरती स्टे साठी येणार. गेलं 100% गाईस. तर चला गाईस, बघूया पुढे काय काय होते, कसे करत होते. तुम्ही एन्जॉय करा. चला. तर आता मी रिक्षावर बसवणार आहे. हो, आता रिक्षामध्ये बसायचं. मस्त शेअरिंग रिक्षा आहेत, एकदम भारी फील होतंय. ते बघा, यांची तोंड बघा. तर काय सगळे आता रिक्षामध्ये बसलेले आहेत, इकडं अर्धी इकडं अर्धी. बघूया काय आता पुढे कोण कोण कुठे कुठे भेटते. चला गाईस, चला चला. ये हमारा दोस्त है, महीने का 80,000 रुपये कमाता है. इसका नाम है शेरा. चला गाईस. आता आम्ही महाकाल दर्शनला आलोय. तर तुम्ही बघू शकता, लाईन फुल गर्दी आहे, फुल गर्दी आहे. आणि इकडं काहीतरी आहे, तिकडं पण जाऊया. तुम्ही शेवटवरून बघा आणि हे कसं दिसायला ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा. आणि लवकर तर काही फायनली आम्ही आता आत आलेलो आहे एवढा कष्ट करून. तर एवढं कष्ट करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवले. प्लीज सबस्क्राईब करा. मग तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो बघा. तिकडं बघा, फुल व्ह्यू. इकडे काय परत पॉझिटिव्ह व्ह्यू. व्यवस्थित शांततेत मस्त घ्या, जेणेकरून तुम्ही जे कष्ट घेतलेत आता 2 दिवस झालं, जे धावपळ चालू आहे तुमची, ती एकदम इथं फळप्राप्ती होऊन जाईल. तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह एनर्जी इथं भेटून जाते या महाकालच्या मंदिरात आल्यानंतर. 45 दिवसामध्ये तुमच्या लाईफमध्ये भरपूर काही चेंजेस होऊ शकतात. जे अडलेले काम आहेत, जे आहे ते महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी 4थं ज्योतिर्लिंग हे मानलं जातं. ठीक आहे, तिथे गेल्यानंतर समोर बघून दर्शन व्यवस्थित घ्या. बाकी इकडे तिकडे लक्ष देऊ नका. आता आम्ही आत आलेलो आहे. तर तुम्ही इथं मंदिर बघू शकता किती स्वच्छ, एकदम पॉझिटिव्हिटी, फुल पॉझिटिव्हिटी फिलिंग आले. तर आता बघूया, दर्शन घेऊया. दर्शन तुम्हाला पण दाखवतो पॉसिबल झालं तर. चला टाइम वेस्ट नाही करत, चला.
तर मित्रांनो आज खूप मजा आली गाईस आणि सगळे दर्शन एकदम खतरनाक झाले. जे तुम्ही लास्टला महाकाल ते तुम्ही मूर्ती जे बघितलंय ते बघून जे गुजबम्स येतात गाईस, असं एकदम फिलिंग पॉझिटिव्हिटी फुल येते इथे. आणि हा जेव्हा ते मी महाकालचे जे लावत होतो तेव्हा पण एकदम पॉझिटिव्हिटी एकदम वेगळंच फील येत होतं गाईस, ज्याच्यामध्ये एकदम असं वाटतं तर असं मी एक्सपिरियन्स करू शकत नाही गाईस की काय वाटत होतं. मी एक्सपिरियन्स केलंय ते असं सांगू पण शकत नाही. आणि तिकडं जे व्ह्यू होतं आणि एक एक मूर्त्या होत्या वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी मस्त वाटलं गाईस. आमच्या खास मित्रमैत्रिणींना खूप मिस केलंय, कारण ते जर असते तर अजून मजा आली असती. मस्ती मजा म्हणजे एकदम चेष्टा मस्करी करत तुमच्या सगळ्या मित्रमंडळीला खूप मिस केलं गाईस. जे नेक्स्ट टाइम महाकालच्या कृपेने त्यांना सगळ्यांना घेऊन यावं अशी प्रार्थना करतो गाईस. होप सो मित्रांनो लवकरच आपण परत एकदा इकडे येऊया. तुमच्यासाठी खूप मिस केलं गाईस तुम्हाला सगळ्यांना. आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता गाईस. मी आता लई थकलोय, पाया तर लई दुखायलेत. शाळेत मित्र असते तर जरा काय तर हेल्प केले असते. तर चला गाईस, इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तर असंच खुश राहा आणि असंच सपोर्ट करत राहा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.